हाय विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. झालं का जेवण? सर्वांचं जेवण म्हणजे झालं आहे. काही लोकांचं जेवण, काही लोकांचं नाश्ता, कोणाकोणाचा उशिरा असतो. आमचं झालं आताच. आज आराम आहे जराशी, म्हणून जराशी आलो आहे आम्ही फिरायला. आरोही बघा मला कशी चिडवती, म्हणते दररोज तर इथंच फिरायला येतो. मग आता रोज कुठं जायचं? रोज तर इथंच येतो मग मी फिरायला. काय कुठं जाणार लांब सांगा बरं? हे आपले 2-3 पोरं, घरातले कामं, शाळा, अभ्यास सोडून काही लांब लांब फिरायला जाणं होतं काय? आज ना पोरांची शाळा लवकर सुटली. पप्पा घेऊन आले त्यांना 9 वाजता. मग माझी कामं पण लवकर झाली. आता वाजलेत 12-12:30 झालेत आणि कामं झाली. दुपारचं स्वयंपाक सकाळी झालं सगळं. मग 9-9:30ला पोरं आली. त्याच्यानंतर ते पण गेले 10 वाजता. आम्ही आता सर्व कामं आवडतं. जेवण करायचं अजून एवढं लवकर काही कोण जेवणार नाही. आणि घरात पण मला स्वयंपाक हे करून गॅसच्या समोर एवढं गरमी झाली. तिथं लई भरपूर आमची इथं सावली बघा, जिकडं बघल सावलीच सावली. ऊन असं बघायलाच नाही, उन्हाळा पण जाणवत नाही इकडं. आमची एवढी झाडं मोठी मोठी हे बघा, लई मोठी मोठी झाडं. मी दाखवते पुढचा कॅमेरा घेऊन. स्वयंपाक केलं ना गॅसच्या पुढं लई गरमी झाली. आता गरमी सुरू झाली तर असंच होणार ना. म्हणलं चला आरोहीला म्हणलं. आदित्य पण मागं लागलं, म्हणलं नको. दोघं लई मस्ती काढतात मग रस्त्याने. आणि मग मला नीट व्हिडिओ पण नाही काढला, नीट कुठं पण नाही करू देणार. त्यासाठी याला नाही आणलं. तो बसला घरी गेम बघत. आता अभ्यास तर दुपारी करतो म्हणला. परीक्षा लांबवल्यात तर काय अभ्यासाला भरपूर वेळ. काही कसली मोठाली झाडं, पूर्ण इथून तिथून सगळी झाडं. म्हणजे ब्रिटिशच्या काळापासून येते झाडं. अशी बघ कसली मोठाली दिसतात तुम्हाला अशी बघा. हे बघ केवढे मोठे मोठे बोर्ड त्याची, लय मोठाली आहे. हे बघा, हे बघा, हे दिसतात पण लय उंच आहे. 2-2, 3-3, 4-4 मजली इतकाली उंच. गाडीवाल्याने किती फास्ट आणली गाडी. टॉपने वाला थांबवला, ब्रेक मारला. कसे आमच्या इथं वातावरण मस्त आहे. आता आम्ही तिथे जरा झाडाखाली बसणार जाऊन सावलीला पुढे जाऊन. हे बघा किती मोठं झाड आहे, लय मोठं झाड आहे. बुड बघा त्याला केवढं. अशी झाडं कितीतरी आहेत, हजारो झाड आहेत आमच्या इथं अशी. बघा कसलं मोठं. बघा किती मोठं. घार बघा किती जवळ आली, एकदम जवळ. अशा रोडने दिसतात घारी. बघा किती मोठं झाड आहे. हे बघा मेट्रोचं काम चाललं आहे. ते तिकडं समोर ना निळ्या खिडक्या दिसतात. ते BMCच्या बिल्डिंग आहे. जवळजवळ 15-20 बिल्डिंग आहे. एकच दिसते समोरची महाग अशी, त्याच्या 15-20 बिल्डिंग आहे. माझा चष्माच राहिला घरी, आरोहीला पाठवलं. परत आलो आम्ही तिथून. आरोहीला चष्मा घ्यायला पाठवलं मी. मला चष्म्याशिवाय काही दिसत पण नाही. पळत चालली, म्हणलं पळू नको. आम्ही थोडंसं इथपर्यंत गेलो, तिथून परत आलो आम्ही जरा पुढं जाऊन. चष्मा नाही घेऊन येईन लगेच. बघा चिंचेचं झाड लय मोठं आहे. आरोहीला दाखवलं चिंचेचं झाड, तर तिला लय नवं लागलं. थोडंच म्हणायला ऐकते, म्हणजे म्हणायला लागली तोडकी. आता इथं कसं चिंचा तोडायच्या एवढ्या कोणती झाडं नाहीत पण जास्त. गेल्या वर्षी पाहिलं होतं आम्ही इतकं आलत्या चिंचा, आता नाही जास्त. पूर्ण आलो होतं आम्ही घरी. तेव्हा कसली मशीन ते खड्डा करा असे सीमा 2-3 दिवस झाल्यापासून लावतात ते. घरी आलंच बघा आणि मग चाललंय फोन बघायचं. आधी लोळतो. जेवाय बसायचे. भात शिजलाय, डाळ, चपात्या, सुकी चटणी झाली माझी. डाळीला कुकर गरम होता म्हणून मी डाळीला फोडणी नव्हती. मला जेवताना देईन. डाळीला फोडणी देते, जेवायला लगेच बसायचं. आज जेवायला दुपारच्या सुकी चटणी, चपाती, कैरी
आदित्यन त्या दिवशी नाही का फुटबॉल खेळायला गेलो तेव्हा कैरी आणली होती, कापलीच नव्हती, आज कापली. लई आंबट असते मी थोडीशीच घेतली. आणि चपाती बिन तेलाच्या केली सुकती चटणीवर खायला. मी काय डाळ भात खाणार नाही, पोरं खातील डाळ भात, मला नको. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आरोळी खायला लागली डाळ भात, आदित्य खायला काय पाकिटं आणलेत त्यांनी डाळ भात खायला. सुकी चटणी नको म्हणतात, चपाती खायला नसतं डाळ भात मागतात. आणि मला फोन बघतोय तो, नाही आता जेवण, त्याला भूक नाही म्हणतो.